नमस्ते, मी डॉक्टर रविकांत पाटील. कंजेनायटल हार्ट डिसीज वीक म्हणजे जन्मजात हृदयरोग सप्ताह याबद्दल तुम्हाला सगळ्यांना एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून मी तुम्हाला या डिसीज बद्दल बोलणार आहे. कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणजे काय, तर जन्मजात हृदयरोग म्हणजे बाळ जन्माला यायच्या आधी त्याच्या हृदयामध्ये काही विकार होतात, त्याच्या हृदयामध्ये काही छिद्र असतात, त्याच्या हृदयामध्ये काही रक्तनलिका एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात. अशा सगळ्या विकारांना जन्मजात हृदयरोग विकार म्हणजे कंजेनायटल हार्ट डिसीज असं म्हणतात. तर आता याचं लक्षण कोणतं, तर कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणजे बाळ जन्मल्यानंतर जर आपण त्याला दूध पाजतो आणि दूध पाजताना जर समजा त्याच्या डोक्यावर किंवा त्याच्या टाळूवर जर घाम येत असेल, बाळाला दम लागत असेल, बाळ थोडंसं मोठं झालं आणि चालायला लागलं की त्याची बोटं त्याचे हात जर निळे पडत असतील किंवा त्यांना दम लागत असेल, चक्कर येत असेल, एखाद्या वेळी बेशुद्ध पडले असेल, तर अशा प्रकारचे जर लक्षणं दिसायला लागले तर हे जन्मजात हृदयरोगाचे लक्षण असतात. आणि याच्यासाठी आपल्याला लगेच जाऊन डॉक्टरांना दाखवण्याची गरज असते. तर हे महत्वाचं काय आहे की जर जन्मजात हृदयरोग जर आपल्याला लवकर समजले, वयाच्या पहिल्या 2 ते 5 वर्षामध्ये समजले आणि आपण त्याच्यावर उपचार केले, तर लगेच ह्या रोगामुळे त्याचं बाळाचं जे पुढचं होणारं नुकसान असतं, त्याच्या हृदयाला होणारं जो पुढचा आयुष्यभराचं जे नुकसान असतं ते सगळं आपण तिथं थांबवू शकतो आणि एक योग्य आणि बाळाला एक निरोगी आयुष्य आपण देऊ शकतो. म्हणून हे डिसीजेस लवकरात लवकर माहीत होणं अतिशय गरजेचं असतं. मग अशासाठी आपण इको करतो, याच्यासाठी आपण कार्डियाक कॅथ करतो. अशा वेगवेगळ्या टेस्ट सेवा सदनमध्ये होतात. सेवा सदनमध्ये या बाळांना जर हृदयामध्ये जर छिद्र असेल, हृदयामध्ये जर एखादी रक्तनलिका एकमेकाला चिकटलेली असेल, तर त्याचे सर्व प्रकारचे उपचार, मग ते अँजिओप्लास्टीद्वारे करणारे उपचार असतील जिच्यामध्ये कुठलीही छाती फाडली जात नाही असे उपचार असतील, किंवा मग ओपन हार्ट सर्जरी म्हणजे छातीच्या हृदयाचा सर्जरी, हृदयाची सर्जरी लहान बाळांमध्ये ही सुद्धा इथं होती. त्यामुळं जर अशा प्रकारचं कुठलेही लक्षण आपल्या शेजारी पाजारी आपल्या घरामध्ये कुठल्या बाळाला जर वाटत असेल तर लगेच तुम्ही सेवा सदनमध्ये या, सेवा सदनला कॉन्टॅक्ट करा, त्याचे आपण डायग्नोसिस करूया आणि बाळाला एक निरोगी आणि सुंदर आयुष्य देऊया. हीच या सप्ताहानिमित्त मला वाटतंय की मला तुम्हाला सांगण्याची गरज आहे. थँक्यू.